महात्मा तर आहेतच, पण ते राष्ट्रपिता आहेत. ते केवळ राष्ट्रपिता नसून ते माझे स्वतःचे आद्य गुरु आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. गोलमेज परिषद भरली होती आणि गोलमेज परिषदेला बाबासाहेब उपस्थित आहे. बाबासाहेबांना गोलमेज परिषदेत एका पत्रकाराने विचारलं, बाबासाहेब, अहो सबंध हिंदुस्थानातील सगळी लोक महात्मा गांधीजीला महात्मा असं म्हणतात, पण तुम्ही मात्र एकमेव असे आहात की तुम्ही महात्मा गांधीजीला महात्मा म्हणत नाही, तुम्ही मिस्टर गांधी म्हणतात. बघा तुम्ही, बाबासाहेब महात्मा गांधींना कधी महात्मा म्हटलेले नाहीये, ते फक्त मिस्टर गांधी असा उल्लेख करायचे. त्यांना विचारलं की बाबासाहेब, सगळ्या या भारतातली सगळी लोक महात्मा गांधींना महात्मा या नावानं हाक देतात, आवाज देतात, पण तुम्ही मात्र एकमेव असे आहात की तुम्ही महात्माला महात्मा गांधी न म्हणता तुम्ही त्यांना मिस्टर गांधी असं म्हणतात. असं का? त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की ज्या वेळेस याच भारतामध्ये इथल्या शिखांनी त्यांचे हक्क मागितले त्यावेळेस हेच मिस्टर गांधी गप्प बसले. इथल्या मुस्लिमांनी त्यांनी न्याय हक्क मागितले त्यावेळेस हेच मिस्टर गांधी गप्प बसले. आणि ज्यावेळेस मी माझ्या दलित बांधवांसाठी न्याय हक्क मागतो, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करतो, त्यावेळेस हेच मिस्टर गांधी पुण्याला येऊन उपोषणाला बसले. आणि ज्यांच्याकडे आत्माच नाही त्यांना मी महात्मा म्हणू कसं? आणि माझा महात्मा कोण आहे तर तो ज्योतिराव फुले असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेतून पत्रकारांच्या समोर सांगताना दिसून येतात. महात्मा फुले सावित्रीचा हा सगळा लढा पुढच्या कालखंडात चालवला कोणी, जिवंत ठेवला कोणी, आणि कुणामुळे आज आम्हाला कळतोय आणि कुणामुळे माझ्यासारखा पोरगा तुमच्या समोर बोलतोय तर त्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.